हाय हॅलो मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. झाला का तुमचा चहा नाश्ता? आत्ता माझी सुरुवात झालेली आहे चहा नाश्त्याला. आज आहे संडे. संडे असल्यामुळं सुट्टीचा दिवस आहे, पण आमच्या आज मालकाला पण सुट्टी नव्हती. त्यांना पण जायचं होतं ऑफिसला, आणि मोठ्या मुलाला पण जायचं होतं कॉलेजला. त्याची आज वीक टेस्ट होती, त्याच्यामुळं काही दोघाला सुट्टी नव्हती, फक्त छोट्या मुलाला सुट्टी होती. मग मी काय केलं, थोडी उठले लेट, कारण डब्बा दोघाला पण नव्हता न्यायचा. मालक म्हणले मी दुपारी जेवायला येतो, आणि मोठ्या मुलाचं पण 1:30 वाजता कॉलेज सुटणार होतं. ती म्हटलं आई मला पण डब्बा नको, मी पण आल्याच्या नंतर जेवण. रविवारी काही मुलं डब्बा आणत नाही, तर म्हटलं मग मी पण नाही घेऊन जात. बरं चालतंय म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं नाश्त्याला काय खायचं आहे, तर मालक म्हटले मला पोहे खायचेत. मोठा म्हणला मला पोहे खायचे नाहीत, कारण त्याला पोहे खाल्ल्याच्या नंतर त्याला पित्त होतं, त्याच्यामुळं तो नको म्हटला पोहे खायला. आणि दोघांना बी थोडं लेट जायचं होतं. लेट म्हणजे एवढं बी नव्हतं जायचं. मालकाला जायचं होतं 8:30 पावणे 9ला, आणि मोठ्या मुलाला जायचं होतं 9:30 वाजता. मग मी काय केलं, मालकांना दिले पोहे करून. मग त्याच्याबरोबर छोटा पण उठला. त्याला बी विचारलं, तो म्हटला आई मी पण पोहेच खाणार आहे. मग म्हटलं तिघं आपण पोहे खाऊ. तर त्याला उठल्याच्या नंतर म्हटलं विचारेन तुला काय खायचं आहे, तर तो उठून ते थोडा म्हटलं मी आई टायमापर्यंत मी थोडा अभ्यास करतो. मग नंतर माझी आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर मग मी चहा बिस्किट खाऊन जाईन. म्हटलं चालतंय. मग मी काय केलं, ह्यांच्यासाठी मी पोहे करायला घेतले, कारण पोहे खाल्लेले बी 8-10 दिवस झाले होते. कारण रोज वेगवेगळा माझा नाश्त्याला असतात, त्याच्यामुळं पोह्याचा नंबर येत नाही. आणि मुलांना नाश्त्याला पोहे दिल्याच्या नंतर ते खाऊ पण वाटत नाहीत, आणि उघडल्याच्यानंतर वास येतो म्हणतात कांद्याचा. त्याच्यामुळं मग मी नाश्त्याला त्यांना कधी पोहे देत नाहीत. माझा रोज अलग अलग नाश्ता असतो त्यांना, पोहे सोडून. मी घेतले इथं पोहे करायला. शेंगदाणे मी कढईत टाकले, तोपर्यंत पोहे भिजत घेतले. मी अगोदर काय करत असते, त्याला थोडे शेंगदाणे तळून घेत असते, पण छान कडक होतात. आणि आता घेतले होते मी पोहे करायला. आणि पोहे करता करता त्यांच्याबरोबर गप्पा बी मारत होते मालकांच्या सोबत. आपलं असं तिकडच्या तिकडच्या जरा गप्पा निघल्या होत्या. त्यांना पोहे करत करत जरा बोलत बसलोत, आणि मध्येच त्यांचे कपडे पण सापडत नव्हते. जरा मला शेंगदाणे टाकल्याच्यानंतर थोडं तेल जास्त झाल्यासारखं वाटलं, म्हणून मी तेल थोडं काढून घेतलं. म्हणलं जास्त तेलकट झाले बी परत पोहे खाऊ नाही वाटत, मग म्हणून मी थोडं काढून घेतलं. आमच्या आपल्या गावाकडच्या विषयी गप्पा चालल्या होत्या जरा. आपला लग्नात झालेले जोक मी त्यांना सांगत होते. आम्ही लग्नाला गेलो तिथं कशी काय काय हसं चाललं होतं ते त्यांना मी सांगत होते. मिरची टाकली, कढीपत्ता कांदा टाकून मी छान असं परतून घेतले. आणि कोथिंबीर एवढी ताजी होती ना आणलेली त्यांनी रात्री, मी तर भरपूर कोथिंबीर टाकली. आणि गावरान असल्यामुळे तिचा वास पण छान येत होता कोथिंबीरीचा. मध्येच मला त्यांनी काहीतरी मागितलं, म्हणून मी त्यांना द्यायला गेले. काहीतरी तेल सापडत नव्हतं, त्याच्यामुळं तेल दिलं. मी खिडकीत ठेवलं होतं गरम करण्यासाठी तेल. उठल्याच्या नंतर म्हणलं गॅसवर धरल्यावर बॉटल बिटल फुटन, म्हणून मी खिडकीत तेलाची बाटली ठेवली होती. ती त्यांना सापडत नव्हती म्हणून देत होते. आणि इथं मी पोहे भिजत घातले होते. पोहे भिजत घातल्याच्या नंतर मी काय त्याच्यातलं पाणी वतून काढायला मला लक्षात नाही राहिलं, पण नाही झाले. मला वाटलं जास्त गिजगिज होते काय नो, पण नाही झाले. त्या चाळणीला थोडी बिळ असल्यामुळं त्याच्यातून पाणी गेलं होतं जरा बाहेर, त्याच्यामुळं झाले सुट्टे पोहे. आठवड्यातून आमचे एक दिवस पोह्याचा नंबर येतोच. आणि बारकं मला मध्ये आलं होतं म्हणायला आई संडे पप्पाला, आणि आज सुट्टी का नाही घेतली. पप्पाला सुट्टी भेटली असती तर मला थोडं खेळायला भेटलं असतं त्यांच्यासोबत, का नाही पप्पांनी घेतली. त्यांना सांगतो मी. तेव्हा त्याला सांगत होते मी काय सांगणार बाळा, पप्पांना सुट्टी साहेबांनी नाही दिली म्हणून. पप्पा घरी नाही तर आपण आहेत म्हटलं, तुला काय खायचं आहे सांग म्हणलं. खायला नाही काय पाहिजे मला, पप्पांबरोबर कुठंतरी मला जायचं होतं बाहेर खेळणी आणायला, म्हणून पप्पाला सुट्टी पाहिजे होती. बरं म्हटलं. तेवढ्यात मग त्यांचा फोन आला कोणाचा तरी. ते म्हणले पटकन मला नाश्ता दे, वेळ होतोय जायला. आणि इकडं बारकं काय करत होतं, आंघोळ नाही केली तरी देवाला दिवाबत्ती करीत होतं. त्याला म्हटलं थांब, तो आंघोळ नाही केली दिवाबत्ती करू नको. तो मध्येच आई मी दिवाबत्ती करतो ग, दिवाबत्ती करतो का, वेळ झाला म्हणून तो करत होता. म्हणून मी त्याला सांगत होते बाळा दिवाबत्ती करू नको. मग घेतले आम्ही इथं पोहे खायला घेतले. छान वास येत होता, बऱ्याच दिवसातून खायला भेटले होते पोहे पण, आणि चवीला पण छान झाले होते. मी थोडं मीठ खाऊन बघितलं, चेक झालं कसं मीठ थोडं कमी होतं, म्हणून मी टाकलं. एकदम असे मस्त लागले होते. आणि इथं काय केलं, त्यांना पोहे खायला दिले.
मी त्यांना रोज सकाळी ग्लासभर दूध आणि तूप देत असते प्यायला. चहा नाही देत, चहा कधीतरीच पितात ते, दूधच देत असते प्यायला. त्यांना मी दूध प्यायला दिलं. ते म्हणले वेळ बी झालाय, फोन येतोय, चहा दूध लई गरम आहे. बाय मैत्रिणींनो, भेट